जगामध्ये हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला। आज आम्हीही आमच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मुंबई येथे हा दिन साजरा केला। परंतु एक दुर्दैवाची बाब की शासनाच्या वतीने भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या वतीने कुठेही हा दिन साजरा करण्यात आला नाही। काल काही मंत्र्यांनी स्वतःचा वैयक्तिक कार्यक्रम घेतला, परंतु शासनाच्या वतीने ज्याला युनायटेड नेशन्स ऑफ युनोने ज्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी तो जागतिक आदिवासी दिन निश्चित केला आहे, त्याचं गांभीर्य न ठेवता केंद्र आणि राज्य सरकारने मात्र हा दिवस साजरा करण्याचं टाळलं। ही खेदाची बाब आहे। ज्यांच्या विकासाच्या मोठ्या मोठ्या वल्गना केल्या जातात त्याच माझ्या आदिवासी समाजावर काल लाठीचार्ज करण्यात आला। त्याचा व्हिडिओ आपण माध्यमांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे। मला वाटतं जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी लाठीमार करणं हे कितपत योग्य आहे, सरकारने खऱ्याची माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीने आदिवासींच्या प्रती खोटी सहानुभूती दाखवून जे राजकारण करत आहेत, मला वाटतं ते अतिशय निंदनीय आहे। संपूर्ण जगभरामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा दरवर्षी होतो। लाखो करोडो आदिवासी बांधव यामध्ये सामील होऊन आपलं कला संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात, परंतु सरकारला त्याचा विसर पडलेला आहे। राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा साधं एक सोशल मीडियावर पोस्ट करण्यासुद्धा सौजन्य दाखवलं नाही। ही त्यामधून त्यांच्या या समाजाप्रतीची भावना दिसते आणि त्यांची मातृसंस्था आणि त्यांची पक्ष संघटना त्यांना यापासून मज्जाव करते का असा त्या ठिकाणी संशय घ्यायला वाव आहे। कारण ज्यांच्याकडे या राज्यातील आदिवासींच्या विकासाची धुरा सोपवलेली आहे त्यांना सुद्धा या समाजाला शुभेच्छा देण्यासाठी जर वेळ नसेल तर विकास कसा करू शकतील हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने मी त्यांना विचारतो। मला वाटतं नेहमीच सातत्याने सरकारचं आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये जे धोरण आहे ते अतिशय उदासीनतेचं आहे आणि या जागतिक दिनाच्या निमित्ताने राज्यकर्त्यांनी राजधर्म जपावा एवढं त्यांना मी आवाहन करू इच्छितो। तुमचे जवळचे एक नातेवाईक आहेत, त्यांच्यावर जोरदार टीका तुम्ही आजच्या भाषणामध्ये केली। त्यांना विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळालं, त्यांना मंत्रिपद मिळालं, मात्र ते सोडून गेले। त्यांना स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा कार्यक्रम घेता आला नाही, दुसरीकडे घ्यावा लागला। नेमका कोणावर हा रोख होता आणि काय म्हणतो? नाही, राज्यामध्ये आता आदिवासीचे मंत्री कोण आहे हे आपल्याला माहिती आहे आणि काल कोणी कार्यक्रम घेतला तेही तुम्हाला माहिती आहे, परंतु आमच्या पक्षाने ज्यांना ज्यांना भरभरून दिलं आज ते त्या ठिकाणी पक्षाला सोडून गेलेत हे वास्तव आहे। आणि मला वाटतं पवार साहेबांनी आमच्या समाजातील अनेक लोकांना राज्यापासून केंद्रापर्यंत अनेक पदं दिली, सन्मान दिला, परंतु त्यांनी वेगळी वाट चोखाळली। जी संघटना आमच्या समाजाच्या विरोधामध्ये आहे, नेहमीच आमच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम जे संघटना आणि पक्ष करतात त्यांच्या बाजूला ही मंडळी जाऊन बसलेली आहेत आणि सातत्याने आमचं आरक्षण कसं कमी होईल किंवा इतर समाजांना त्या ठिकाणी उद्युक्त करून त्यांना प्रवृत्त करून आमच्या आरक्षणामध्ये वाटा मागण्याचं काम सुप्रीम कोर्टापर्यंत नेण्याचं काम आम्हाला ज्या पक्ष संघटना विरोध करतात सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांच्या बाजूला हे आमचे लोक जाऊन बसलेत। त्यामुळं आम्ही त्यांना आठवण करून देतोय की आपल्याला ज्यांनी मोठं केलंय, ज्यांनी आपल्याला ही मानाची पदं दिलीत त्या समाजाचं त्या पक्षाचं त्या संघटनेच्या नेत्याचं किमान भान ठेवावं हाच प्रयत्न आजच्या या निमित्तानं आम्ही केला आणि मला वाटतं त्यातून ते काही योग्य धडा घेतील अशी आशा व्यक्त करूया। धन्यवाद।